विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ऑफलाईन तासाला व्यवसायातील उभरत्या पद्धती हे संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी आपलं संपलेलं आहे आणि या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाविषयी आपण या प्रकरणामध्ये या ठिकाणी काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामध्ये आपला जो पहिला प्रश्न असतो, पहिल्या प्रश्नामध्ये रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळं आपल्या पाठाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायामधीलच 100% प्रश्न परीक्षेला विचारले जातील आणि त्यामुळं हा स्वाध्याय तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा याच्यामधला जो आपला पहिला प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे 1. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी टिंबटिंब आवश्यक असते आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी 3 पर्याय दिलेले आहेत: नोंदणी, व्यापार आणि व्यवसाय. ठीक आहे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन व्यवहाराची सुरुवात ही नोंदणीने होते. कशाने होते? नोंदणीने होते. म्हणजे ऑनलाईन व्यवहारामधली पहिली पायरी किंवा पहिला टप्पा हा नोंदणी आहे आणि म्हणून आपल्याला या 3 पर्यायापैकी त्या ठिकाणी नोंदणी हा जो पर्याय आहे तो पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपलं वाक्य असं तयार होईल: ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी नोंदणी आवश्यक असते. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं आपलं वाक्य आहे: ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती टिंबटिंब आणि वाणिज्य यापासून झालेली आहे. टिंबटिंब आणि वाणिज्य यापासून झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण ई व्यवसाय ही संकल्पना पाहत असतानाच असं म्हटलेलं आहे की ई व्यवसाय ही संकल्पना ईमेल आणि ई कॉमर्स म्हणजे वाणिज्य या दोन्हीमधून ही संकल्पना काय झालेली आहे, तयार झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्याच ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला 3 पर्याय, त्या 3 पर्यायापैकी रोख, ई पे आणि ईमेल या 3 पर्यायापैकी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जो पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्याय म्हणजे ईमेल. कोणता आहे? ईमेल हा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या प्रश्नासाठी काय करायचं आहे, निवडायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण ऑनलाईन व्यवहाराचे काही साधनं पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये B2B, B2C, C2C असे काही साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी परीक्षेमध्ये एखादा दुसरा प्रश्न काय केला जातो, विचारला जातो. आणि तसाच प्रश्न या ठिकाणी एक विचारलेला आहे: ग्राहक आणि ग्राहक यांच्यामधील व्यवहार टिंबटिंबच्या अंतर्गत येतात. ग्राहक आणि ग्राहक यांच्यामधील व्यवहार टिंबटिंबच्या अंतर्गत येतात. B2B असा एक पर्याय आहे, C2C आणि दुसरा B2C. ठीक नाही. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, C2C म्हणजे कंझ्युमर टू कंझ्युमर आणि B2C म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर. तर या ठिकाणी जो प्रश्न दिला ग्राहक ते ग्राहक म्हणजे कंझ्युमर टू कंझ्युमर आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या साधनाच्या अंतर्गत हा व्यवहार येईल? C2C या अंतर्गत काय होईल? व्यवहार येईल. आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला C2C हा पर्याय काय करावा लागेल, निवडावा लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे: ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. बघा, आपल्या व्यवसाय संघटनेचा जो उत्पादन खर्च आहे तो खर्च कमी व्हावा यासाठी महत्त्वाच्या कामावरती आपण लक्ष केंद्रित करतो आणि जी कमी महत्त्वाची वगैरे जी थोडीशी कामं आहेत ती कामं आपण दुसऱ्याकडून करून घेतो कमी पैशामध्ये. ठीक नाही. आणि त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग असं म्हणतो. काय म्हणतो? आउटसोर्सिंग. आणि या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की ज्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो म्हणजे व्यवसायातील कामं ही दुसऱ्याकडून करून घेतली जातात, थोडक्यात अशा प्रक्रियेला काय म्हणतात असं त्यांना विचारायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ई व्यवसाय, व्यापार आणि बाह्य सेवा असे 3 पर्याय आहेत. या 3 पर्यायापैकी त्या ठिकाणी आपल्याला बाह्य सेवा हा जो पर्याय आहे तो पर्याय काय करावा लागेल, निवडावा लागेल. लक्षात येते. या पद्धतीनं आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर हे काय आहे, बाह्य सेवा असं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो 5वा प्रश्न आहे, ऑनलाईन खरेदीदार वस्तूची निवड करतो आणि टिंबटिंबमध्ये टाकतो. त्याला पर्याय दिले: शॉपिंग मॉल, शॉपिंग बॅग आणि शॉपिंग कार्ट.
शॉपिंग कार्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन व्यवहाराच्या टप्प्यांमध्ये आपण पहिल्यांदा नोंदणी करतो. नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण सगळी माहिती एका विशिष्ट फॉर्ममध्ये माहिती भरून त्या ठिकाणी आपण नोंदणी करतो. नोंदणी केल्यानंतर त्या कंपनीच्या संकेतस्थळाला आपण भेट देतो. त्या ठिकाणी वस्तू पाहतो आणि जर वस्तू आपल्याला आवडली आणि जर खरेदी करायची असेल तर आपण वस्तूची निवड करतो आणि ती वस्तूची निवड केल्यानंतर ती वस्तू आपण शॉपिंग कार्टमध्ये ठेवतो. म्हणजे खरेदी करायची असेल तर आपण ती वस्तू कशामध्ये ठेवतो? शॉपिंग कार्टमध्ये ठेवतो. आणि त्यामुळे या 3 पर्यायापैकी शॉपिंग कार्ट हा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कसा आहे? बरोबर आहे. आणि तो आपल्याला काय करायला लागेल? या ठिकाणी निवडावा लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिल्यामध्येच आपला जो ब आकडा असतो, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा, ठीक आहे नाही. त्यासाठी अ गट आणि ब गट, अ गटामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात आणि ब गटामध्ये त्यासाठी काय केलेले असतात? 10 ऑप्शन विचारलेले असतात, ठीक आहे नाही. आणि त्या 10 ऑप्शनमधले 2 पर्याय एवढे जवळचे असतात की त्या दोन्हीपैकी आपल्याला नेमका जवळचा कोणता आहे जो योग्य आहे त्याची काय करायची असते? निवड करायची असते. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, अ गटामध्ये प्रश्न दिलेत. तुम्हाला डिस्प्लेवरती त्या ठिकाणी दिसतंय. अ गटामध्ये जे प्रश्न त्या ठिकाणी दिलेत, ई व्यवसाय, B2C, बाह्य सेवा, डिजिटल रोख आणि नोंदणी, हे प्रश्न अ गटामध्ये दिलेत. तर समजा त्याला पर्याय किंवा त्याच्यासाठी जे ऑप्शन ब गटामध्ये दिलेत त्या ठिकाणी ग्राहक ते ग्राहक, सर्वत्र अस्तित्व, पहिली पायरी, व्यवसाय ते ग्राहक, इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा, रस्ते वाहतूक, RTO कार्यालय, सक्षम व्यवसाय, फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व आणि शेवटची पायरी, असे त्या ठिकाणी 10 काय केलेत? ब गटामध्ये त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या याच्यामधला जो पहिला प्रश्न आहे अ गटामधला अ बघूया. ई व्यवसाय, ठीक आहे नाही. बघा ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साह्यानं वस्तूंची खरेदी आणि विक्री, तर आपण काय म्हणतो? ई व्यवसाय असं म्हणतो. आणि त्यामुळे ब गटामधला जो 5वा ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, हा त्या ठिकाणी आपल्याला काय करायला निवडावा लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अ गटामध्ये ब प्रश्न विचारलेला आहे. B2C, आहे की नाही. बी म्हणजे बिझनेस आणि सी म्हणजे कस्टमर किंवा कंझ्युमर, ठीक आहे नाही. म्हणजे त्याला काय म्हणता येईल? आपल्या व्यवसाय ते ग्राहक. आणि त्यामुळं जो ब प्रश्न आहे त्या ब प्रश्नासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 नंबरचा पर्याय व्यवसाय ते ग्राहक हा पर्याय त्या ठिकाणी जोड्या लावताना काय करायला निवडावा लागेल, ठीक आहे नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जोड्या लावामध्येच अ गटामध्ये त्या ठिकाणी क आहे. तिसरा प्रश्न आहे थोडक्यात बाह्य सेवा, ठीक आहे नाही. आणि या बाह्य सेवेसाठी त्या ठिकाणी व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजे BPO हा एक आउटसोर्सिंगचा प्रकार आहे, ठीक आहे नाही. BPO हा एक बाह्य सेवेचा प्रकार आहे, ठीक आहे नाही. आणि त्यामुळे आपल्याला व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा हा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी क साठी म्हणजे बाह्य सेवा या प्रश्नासाठी निवडावा लागेल, ठीक आहे नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अ गटामध्ये 4था प्रश्न विचारलेला आहे ड डिजिटल रोख, ठीक आहे नाही. बघा डिजिटल रोख या विषयावरती त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये एक रिकामी जागासुद्धा विचारलेली असते की टिंबटिंब हा फक्त सायबर पेसमध्येच अस्तित्वात असतो. लक्षात येते? तर डिजिटल रोख, ठीक नाही, ही जी शोधनाची पद्धती आहे ही शोधनाची पद्धती फक्त सायबर पेसमध्येच अस्तित्वात आहे. कशामध्ये अस्तित्वात आहे? सायबर पेसमध्येच अस्तित्वात आहे. वास्तवामध्ये ती नाही. जसं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आपल्याला दिसतं, ठीक नाही, रोख कॅश आपल्याला दिसती, तसं नाही. तर डिजिटल रोख ही फक्त सायबर पेसमध्येच फक्त अस्तित्वात आहे, ते वास्तवात दिसत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? 9 नंबरचा जो पर्याय आहे फक्त सायबर पेसमध्येच अस्तित्व, असं त्या ठिकाणी आपल्याला निवडावं लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जोड्या लावामधलाच परत अ गटामधला जो शेवटचा प्रश्न आहे नोंदणी, ठीक आहे. बघा नोंदणी ही ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहाराची पहिली पायरी आहे. ऑनलाईन खरेदी विक्रीची व्यवहाराची कितवी पायरी आहे? पहिली पायरी आहे. म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सुरुवात ही कशाने होते? नोंदणीने होते, ठीक नाही. आणि त्यामुळं ब गटातील तिसरा जो पर्याय आहे पहिली पायरी, हा पहिली पायरी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? पर्याय निवडावा लागेल. लक्षात येते? तर या पद्धतीने आपल्याला अ आणि ब या 2 उपप्रश्नांची त्या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्येच जो तिसरा प्रश्न आहे, खालील विधानांसाठी शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा द्या.
संज्ञा द्या. लक्षात येते. तर त्यासाठी काही विधानं दिलेत आणि त्या विधानासाठी तुम्हाला एखादा शब्द किंवा एखादी संज्ञा सुचवायची आहे. लक्षात येते. तर त्यासाठी जे पहिलं विधान दिलेलं आहे, त्यासाठी जे पहिलं विधान दिलेलं आहे, खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची अवस्था. खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची अवस्था. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे वितरण टप्पा. काय लिहायचं त्या ठिकाणी? वितरण टप्पा. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे ई टपाल. ई टपाल म्हणजे ईमेल आणि ई वाणिज्य या संज्ञेपासून उत्पत्ती झालेली संज्ञा. आपण बघा ई व्यवसायाची व्याख्याच केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे? ई व्यवसाय ही संकल्पना ईमेल आणि ई वाणिज्यापासून तयार झालेली आहे. ठीक आहे नाही. आणि त्यामुळे आपल्याला ई टपाल आणि ई वाणिज्य या संज्ञेपासून उत्पत्ती झालेली संज्ञा म्हणजे ई व्यवसाय होय असं आपल्याला लिहिता येईल. लक्षात येतं. बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तिसरं वाक्य आहे इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार. इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार. ठीक नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो त्या व्यवहारांना आपण ऑनलाईन व्यवहार असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना? ऑनलाईन व्यवहार असं म्हणतो. ठीक नाही. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न आहे ऑनलाईन व्यवहारातील पहिला टप्पा किंवा पहिली पायरी. ठीक नाही. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन व्यवहाराची सुरुवात ही नोंदणीने होते. ऑनलाईन व्यवहाराचा पहिला टप्पा किंवा पहिली पायरी ही नोंदणी आहे. काय आहे? नोंदणी आहे. आणि त्यामुळे आपल्याला चौथ्या ज्या वाक्य आहे त्या चौथ्या वाक्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल ऑनलाईन व्यवहारातील पहिला टप्पा किंवा पहिली पायरी म्हणजे नोंदणी होय. त्याला काय म्हणता येईल? आपल्याला नोंदणी असं म्हणता येईल. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा पाचवा प्रश्न विचारलेला आहे विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेला व्यवसायाची कार्य करण्यासाठी केला जाणारा करार. विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेला व्यवसायाची कार्य करण्यासाठी केला जाणारा करार. ठीक नाही. आपण त्याला म्हणतो की विशिष्ट काम करारानुसार दुसऱ्याला करायला देणं. ठीक नाही. त्याला आपण आउटसोर्सिंग म्हणतो. आणि त्याच अर्थाचं हे वाक्य आहे की विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेला व्यवसायाची कमी महत्त्वाची जी कामं असतात ती कामं करायला दुसऱ्या संस्थेला द्यायची यासाठी केला जाणारा करार त्याला आपण आउटसोर्सिंग म्हणतो. किंवा आउटसोर्सिंग किंवा त्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द वापरता येईल? बाह्य सेवा असं वापरता येऊ शकेल. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण बाह्य सेवेचे काही प्रकार पाहिले होते म्हणजे उपप्रकार पाहिले होते. ठीक नाही. आणि त्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बाह्य सेवेचा उपसंच. बाह्य सेवेचा उपसंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला BPO बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हा बाह्य सेवेचा एक प्रकार आहे. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हा बाह्य सेवेचा काय आहे? एक प्रकार आहे किंवा तो उपसंच आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला तसं लिहावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न आहे BPOचा उपविभाग. BPOचा उपविभाग. बघा जसं बाह्य सेवेचा BPO हा उपसंच आहे तसं बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंगचा सुद्धा आपण एक प्रकार केलेला आहे किंवा त्याचा एक उपभाग केलेला आहे आणि तो म्हणजे KPO नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. कोणता? नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग असं एक काय केलेलं आपण त्या ठिकाणी प्रकार पाहिलेला आहे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्या स्वाध्यायामधील जे शेवटचं वाक्य आहे कायदेशीर काम करण्यासाठी असलेली मूल्यवर्धित एक BPO सेवा त्याला आपण कायदे प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. आणि त्याला आपण इन शॉर्टमध्ये LPO असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? LPO असं म्हणतो. तर या पद्धतीनं हा जो प्रश्न आहे तर एक विधान दिलेलं आहे त्या विधानासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय सुचवायचे आहेत? शब्द किंवा शब्दसमूह सुचवायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पहिल्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी ड आकडा आहे. पहिल्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी कोणता आकडा आहे? ड आकडा त्या ठिकाणी विचारलेला आहे. खालील विधाने चुकी बरोबर. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. या ठिकाणी आपल्याला सहकारण वगैरे काही लिहायचं नाही. फक्त ते विधान अर्थशास्त्रातल्या ह्याच्याप्रमाणे चूक आहे का बरोबर आहे एवढंच काय करायचं आहे त्या ठिकाणी विचारायचं आहे. लक्षात येते. तर पहिलं जे विधान आहे त्या ठिकाणी परंपरागत व्यवसायाच्या तुलनेने ई व्यवसायाची स्थापना करणे अधिक सोपे आहे. म्हणजे पूर्वीचा जो आपला पारंपरिक व्यवसाय होता ठीक आहे नाही त्या व्यवसायाच्या तुलनेनं ई व्यवसाय लक्षात येते हा स्थापन करणं
अधिक सोपं आहे आणि हे विधान विद्यार्थी मित्रांनो बरं आहे, बरोबर आहे, ठीक आहे नाही. कारण त्याच्यासाठी खूप जागा लागत नाही, खूप भांडवलाची आवश्यकता लागत नाही, ठीक आहे नाही. खूप मोठी प्रक्रिया वगैरे काही पार पाडावी लागत नाही. फक्त त्यासाठी आपल्याला संगणक, ठीक आहे नाही, इंटरनेट आणि त्या ठिकाणी आपल्याला या व्यवसायाचं तांत्रिक ज्ञान असावं लागतं. आणि हे जर असेल तर त्या ठिकाणी आपण अगदी छोट्या खोलीमध्ये सुद्धा या ठिकाणी व्यवसायाची काय करू शकतो, सुरुवात करू शकतो. आणि म्हणून दिलेलं जे विधान आहे विद्यार्थी मित्रांनो, ते विधान कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुसरं विधान विचारलेलं आहे, व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती. व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती टपाल म्हणजे ईमेल आणि वाणिज्य या संज्ञेपासून झालेली आहे. बघा, व्यवसायाची व्याख्याच आहे ती, आहे की नाही. आणि हे वाक्य अनेक वेळा झालं आपलं, लक्षात येते. व्यवसायाची उत्पत्ती ईमेल आणि कॉमर्स म्हणजे वाणिज्य यापासून झालेली आहे. आणि म्हणून हे विधानसुद्धा कसं आहे, बरोबर आहे, लक्षात येते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरं वाक्य आहे, व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. बघा विद्यार्थी मित्रांनो, माहितीचे महाजाल म्हणजे इंटरनेट याचं जाळं संपूर्ण जगामध्ये विणलं गेलेलं आहे, ठीक आहे. संपूर्ण जगामध्ये इंटरनेटचं जाळं पसरलेलं आहे आणि त्यामुळं जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला इंटरनेटच्या साहाय्यानं त्या ठिकाणी व्यवसाय करता येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जागतिक स्तरावरती तुमचा व्यवसाय नेता येतो, जागतिक स्तरापर्यंत आपल्याला आपला व्यवसाय काय करता येतो, पोहोचविता येतो. आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते जागतिक स्तरावरती, हे विधान विद्यार्थी मित्रांनो कसं आहे, बरोबर आहे, लक्षात येते. हे विधान कसं आहे, बरोबर आहे, लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा 4 नंबरचं वाक्य आहे, LPOला, L म्हणजे लिगल, P म्हणजे प्रोसेस आणि O म्हणजे आउटसोर्सिंग, ठीक नाही. LPO म्हणजे कायदा प्रक्रिया बाह्य सेवा, ठीक नाही. बघा ज्या बाह्य सेवेमध्ये आपण कायदेविषयक सल्ला सहाय्य, ठीक नाही, हे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून बाह्य सेवेच्या माध्यमातून ही सेवा घेतो, ठीक नाही. त्याला आपण त्या ठिकाणी कायदा प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हणतो. आणि म्हणून हे सुद्धा दिलेलं जे विधान आहे ते विधान त्या ठिकाणी काय आहे, अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते विधान अतिशय बरोबर आहे, लक्षात येते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरचं उदाहरण आहे, KPOला प्रगत संश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्याची गरज असते. KPOला प्रगत संश्लेषणात्मक व तांत्रिक कौशल्याची गरज असते. बघा KPO म्हणजे KPOचा लॉंग फॉर्म बघा, आठवून बघा KPO म्हणजे काय. KPOला प्रगत संश्लेषणात्मक तांत्रिक कौशल्याची गरज असते असं विधान दिलंय त्याने आपल्याला, बरोबर आहे. KPO म्हणजे काय, बघा KPO म्हणजे काय समजलं तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला या पुढच्या वाक्याचा अर्थ समजू शकेल. तर काय होईल, आपल्याला त्या वाक्याचा अर्थ समजू शकेल, अन्यथा आपल्याला अर्थ समजणार नाही. KPO म्हणजे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, ठीक आहे नाही. बघा यासाठी तुमच्याकडे ज्ञान, तांत्रिक कौशल्य ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते, लक्षात येते. आणि त्यामुळे दिलेलं जे विधान आहे ते विधान विद्यार्थी मित्रांनो कसं आहे, बरोबर आहे. दिलेलं जे विधान आहे ते कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न आहे, बाह्य सेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने आपण महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकत नाही. ठीक नाही. बघा बाह्य सेवेच्या माध्यमातून आपण कमी महत्त्वाची कामं दुसऱ्याकडून करून घेतो, आणि आपलं जे सगळं लक्ष आहे ते आपल्या व्यवसायामधील जी अतिशय महत्त्वाची कामं आहेत त्या महत्त्वाच्या कामांवरती काय करतो, केंद्रित करतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दिलेलं जे विधान आहे, लक्षात येते, दिलेले जे विधान आहे ते विधान विद्यार्थी मित्रांनो कसं आहे, बरोबर आहे. दिलेले जे विधान आहे ते विधान कसं आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी चुकी बरोबर लक्षात येते. चुकी बरोबर याविषयीची त्या ठिकाणी काय करता येतं, आपल्याला उदाहरणं पाहता
त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न पाहता येतील, ठीक आहे नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न पहिल्यामध्येच गटात न बसणारा शब्द विचारला गेलेला आहे. गटात न बसणारा शब्द काय करायचा आपल्याला ओळखायचा आहे. एक 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या 4 शब्दापैकी या 4 शब्दापैकी कोणता शब्द त्या गटामध्ये बसत नाही, गटामध्ये बसत नाही, ते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं हे सांगायचं आहे. तर बघा, पहिलं जे विधान आहे किंवा पहिला जो ग्रुप दिलेला आहे त्याच्यामध्ये BPO म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, लक्षात येते. दुसरा शब्द आहे RTO रोड ट्रॅफिक ऑफिसर असं म्हणतात त्याला, ठीक आहे. LPO लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग, KPO नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या 4 शब्दामधले 3 शब्द हे बाह्य सेवेशी संबंधित आहेत. तर एक जो शब्द आहे तो शब्द वाहतूक सेवेशी संबंधित आहे, ठीक नाही. म्हणजे परिवहनशी संबंधित एक शब्द आहे तो म्हणजे RTO, ठीक नाही. RTO हा एक अधिकारी आहे, RTO हा एक आहे अधिकारी आहे, रोड ट्रॅफिक ऑफिसर, ठीक नाही. ही एक पद आहे. पण BPO LPO आणि KPO हे बाह्य सेवेचे प्रकार आहेत आणि म्हणून गटामध्ये बसणारा न बसणारा जो शब्द आहे तो विद्यार्थी मित्रांनो कोणता असेल, RTO हा शब्द त्या ठिकाणी तो गटामध्ये बसणार नाही, लक्षात येते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे. ऑनलाईन व्यवहाराची साधनं काही पाहिलेत आपण, त्याच्यामध्ये B2B B2C C2C अशी काही साधनं आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेला आहे, लक्षात येते. A to B B2B B2 म्हणजे बिझनेस टू बिझनेस, लक्षात येते. त्यानंतर दुसरं आहे B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर, ठीक आहे नाही. आणि त्यानंतर तिसरं आहे A to Z म्हणजे सर्व काही असा अर्थ घेतो आपण, लक्षात येते. आणि तिसरं आहे C2C कंझ्युमर टू कंझ्युमर, ठीक नाही. बघा याच्यामधले जे 3 प्रकार आहेत, ठीक नाही, ती ऑनलाईन व्यवहाराची साधनं आहेत आणि A to Z हा शब्द सर्व काही या अर्थानं आपण वापरतो, ठीक नाही. आणि त्यामुळे A to Z हे हा जो शब्द लिहिलेला आहे तो शब्द त्या ठिकाणी या गटामध्ये बसणारा नाही. आणि इतर 3 ही ऑनलाईन व्यवहाराची साधनं आहेत, ऑनलाईन व्यवहाराची काय आहेत साधनं आहेत. तर A to Z हा एक आपल्या भाषेमधला वापरण्याचा शब्द आहे. A to Z म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये, या अर्थानं हा शब्द वापरतो. तर हा शब्द त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या गटामध्ये बसणार नाही, लक्षात येते. हा शब्द त्या गटामध्ये बसणार नाही. तर या पद्धतीनं गटामध्ये न बसणारा शब्द काय करता येईल आपल्याला त्या ठिकाणी शोधता येऊ शकेल, ठीक आहे नाही. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा असा जसा प्रश्न असतो तसं या ठिकाणी कुठलेही पर्याय न देता वाक्य पूर्ण करा किंवा विधाने पूर्ण करा असं एक त्या ठिकाणी म्हणजे प्रश्न पहिल्यामध्येच त्या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला असतो की खालील विधाने पूर्ण करा. पण ही विधानं पूर्ण करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला कुठलेही पर्याय दिलेले नसतात. म्हणजे त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आठवून त्या ठिकाणी लिहावं लागेल. आणि त्या संदर्भामध्ये जो पहिला शब्द आहे व्यवसाय हा शब्द टिंबटिंबचे संक्षिप्त रूप आहे. व्यवसाय हा शब्द टिंबटिंबचे संक्षिप्त रूप आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, शॉर्ट फॉर्म आहे कोणत्या शब्दाचा, ठीक नाही. बघा व्यवसाय म्हणजे आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, ठीक नाही. आणि इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचंच त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म काय केला आहे व्यवसाय, ठीक नाही. आणि त्यामुळे व्यवसाय हा शब्द इलेक्ट्रॉनिक व्यवसायचे संक्षिप्त रूप आहे असं आपल्याला काय करावं लागेल, उत्तर त्या ठिकाणी लिहावं लागेल, लक्षात येते. त्यानंतर बघा दुसरा शब्द आहे व्यवसाय ही संज्ञा टिंबटिंब या वर्षी अस्तित्वात आली. बघा विद्यार्थी मित्रांनो, IBM कंपनीने ही संज्ञा सर्वांना प्रथम त्या ठिकाणी अस्तित्वात आणली किंवा वापरली आणि ती संज्ञा 1997 वापरली. किती साली? 1997 या वर्षी अस्तित्वात आली, ठीक नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो तिसरा प्रश्न आहे व्यवसाय म्हणजे लोकांना आणि प्रक्रियेला जोडण्यासाठी, लोकांना आणि प्रक्रियेला जोडण्यासाठी टिंबटिंबचा वापर करणे होय, ठीक नाही. बघा व्यवसाय किंवा ऑनलाईन व्यवसाय हा इंटरनेटशिवाय चालू शकत नाही. म्हणजे ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया आणि लोक यांना इंटरनेटच्या माध्यमातूनच काय केलं जातं, एकमेकांशी जोडलं जातं.
लक्षात येते. आणि म्हणून काय म्हणता येईल, ई व्यवसाय म्हणजे लोकांना आणि प्रक्रियेला जोडण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे होय. इंटरनेटचा वापर करणे होय. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, ई व्यवसाय हा ई वाणिज्याचा टिंबटिंब आहे. ई व्यवसाय हा ई वाणिज्याचा टिंबटिंब आहे. या ठिकाणी आपल्याला सुपरनेट हा शब्द लिहायचा आहे. काय लिहायचं आहे, सुपरनेट किंवा सुपरनेटच्या ऐवजी त्या ठिकाणी मोठा संच आहे, असं काय करायचं आहे, त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. काय करायचं, असं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर ई वाणिज्य हे ई व्यवसायाचे टिंबटिंब आहे. उपसंच असा शब्द पाहिजे त्या ठिकाणी. कोणता शब्द लिहायचा आहे, उपसंच, म्हणजे त्याचा एक विभाग आहे, भाग आहे त्याचा. या पद्धतीनं ते वाक्य आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की जो प्रश्न परीक्षेला विचारलेला असतो, ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्या संस्थेला दिला जातो त्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याला काय म्हणतो, बरोबर आहे, बाह्य सेवा असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग असं म्हणतो. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या प्रश्नामधील काही उपप्रश्नांचा आपण काय केलेलं आहे, या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. ठीक नाही. जो बाकी राहिलेला जो स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय आपण त्या ठिकाणी आपण जो दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत, त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ठीक नाही. तर हे जे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही आपण दिलेल्या ज्या नोट्स आहेत लिहून दिलेल्या, त्या नोटच्या खाली त्या ठिकाणी तुम्ही ह्या सगळ्या संज्ञा त्या ठिकाणी जे उपप्रश्न आहेत, प्रश्न पहिल्यामधले जे उपप्रश्न आहेत, ते उपप्रश्न व्यवस्थित लिहून त्याची उत्तर काय करायचे त्या ठिकाणी लिहायची आहेत. आणि ही उत्तरांतर नुसती लिहायची नाहीत, तर ही पाठ करून ठेवायची आहेत. कारण याच्यावरतीच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक नाही. यानंतरचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा विचार आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.